नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी जैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कृतज्ञता ही जी भावना आहे ना, ही मनोविकासाच्या मार्गावरची अत्यंत महत्त्वाची देणगी आहे. कृतज्ञतेच्या जाणीवेमुळे अनेक नकारात्मक भावभावनांवर आपल्याला अगदी सहज मात करता येते आणि त्यामुळेच कृतज्ञ हा जो भाव आहे हा फक्त जीवनमूल्य नसून ती एक ताकद आहे, जी ताकद नात्यांची वीण अधिकाधिक घट्ट करण्यात मदत करते आणि आपल्याला दाखवते एका वर्तुळाच्या परिघाबाहेरचं जग. आपण समाजात राहतो आणि ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल नेहमी म्हणतो की मॅन इज अ सोशल ॲनिमल. माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे. तेव्हा या समाजाच्या नात्याने आपण समाजाबद्दल सुद्धा कृतज्ञ राहिलंच पाहिजे. समाजातल्या अनेकांना अनेक वेळेला आपली गरज असते आणि आपण अगदी सहजरित्या त्यांची ती गरज भागवू सुद्धा शकतो. पण त्याचा योग्य मार्ग कोणता, कोणत्या मार्गाने आपण कृतज्ञ भाव व्यक्त करू शकतो, कृतज्ञता दाखवू शकतो, परोपकार करू शकतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी एका वेगळ्या विषयाची आज आपण निवड केली आहे. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत देणे समाजाचे या सामाजिक उपक्रमाबद्दल आणि याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आज आपल्या बरोबर एक तज्ञ सखी यातली आलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत आर्टिस्ट्री या संस्थेच्या संस्थापक वीणाताई गोखले. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते वीणाताई. आणि हा उपक्रम आम्हाला सगळ्यांनाच जाणून घ्यायचा आहे, पण सर्वप्रथम सर्व रसिक प्रेक्षकांना वीणाताईंची थोडक्यात ओळख करून देते. आधी म्हटलं त्याप्रमाणे आर्टिस्ट्री या संस्थेच्या त्या संस्थापक तर आहेतच. या संस्थेमार्फत देणे समाजाचं हा उपक्रम गेली 20 वर्ष सातत्यानं सुरू केलेला आहे, ज्यात ग्रामीण भागात, निमशहरी तसेच तळागाळात काम करणाऱ्या समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांना निधी मिळवून देणं, लोकांपर्यंत त्यांचा परिचय करून देणं, संस्थांचं पुनरुज्जीवन करणं असे अनेक कार्यक्रम उपक्रम केले जातात. अनेक प्रकल्प सुद्धा या सामाजिक संस्थांचे मार्गी लावण्यात यांना यश आलेलं आहे. त्याचबरोबर या सगळ्या उपक्रमाची दखल घेऊन क्राउड फंडिंग मधून यावर आधारित लघुपट सुद्धा साकारला गेला आहे. त्यांची गिरिसागर नावाची स्वतःची पर्यटन कंपनी सुद्धा आहे, ज्यात सांगीतिक कलाकारांच्या मैफिलींचं आयोजन केलं जातं. रोटरी क्लबतर्फे व्यावसायिक गुणवत्ता, लायन्स क्लबतर्फे सेवाव्रती, स्वयंसिद्धा, लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी वीणाताईंना सन्मानित करण्यात आलं आहे. आज आपण एका वेगळ्या उपक्रमाविषयी सखीच्या या भागातून जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे देणं समाजाचं आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत वीणाताई गोखले. तेव्हा पुन्हा एकदा वीणाताई आपलं मनापासून स्वागत करते आणि वेळ न घालवता अगदी पहिल्या प्रश्नाला येते. देणं समाजाचं खरं तर नावच इतकं वेगळं आहे, युनिक आहे असं म्हणता येईल. तर याचं स्वरूप आणि ही नक्की प्रक्रिया किंवा हा उपक्रम काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी हा उपक्रम नेमका का सुरू करावासा वाटला, याच्या मागे काय प्रेरणा होती, काय सांगाल? खरं तर तुम्ही बघाल कुठलंही सामाजिक काम सुरू होतं त्यामागे काहीतरी वेदना असते आणि ह्या वेदनेतनंच सगळी सामाजिक कामं सुरू झालेली 90% वेळेला आपल्याला दिसतात. माझ्या बाबतीतही तसंच झालं. मला जुळ्या मुली होत्या, एक पूर्वी आणि एक सावनी. त्यातली पूर्वी जी होती ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या असक्षम अशी मुलगी होती. तिला दिवसातनं 50-50 फीट्स यायच्या. बर. तर एकीकडे अशा मुलीला मला सांभाळायचं आणि दुसरीकडे सावनीसारखी मुलगी जी अत्यंत हुशार आहे, बुद्धिमान आहे. तर या दोन मुलींना सांभाळायचं कसं, कारण दोघींच्या गरजा वेगळ्या आहेत. म्हणजे पूर्वीसाठी मला जे लक्ष द्यायला लागणार आहे त्यासाठीच्या माझ्या कपॅबिलिटीज वेगळ्या असणार आहेत, सावनीसाठीच्या वेगळ्या असणार आहेत. पण हे करताना खूप तारेवरची कसरत होत होती आणि नक्की मार्ग सापडत नव्हता. मग त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की आपण अशा संस्थांना जाऊन भेटी तर देऊया की जिथे अशा मुलांना सांभाळलं जातं. बरोबर. त्यांची काळजी कशी घेतली जाते, त्यांच्यासाठी मला विशेष असं काय द्यायला लागणार आहे, हे सगळं आपण जाऊन बघूया तर आधी. आणि म्हणून मी आणि माझे दिवंगत पती दिलीप गोखले आम्ही दोघांनी अनेक संस्था बघितल्या आणि त्या संस्था बघितल्यानंतर आसपासच्या पण आम्ही मग त्या अनुषंगाने काही संस्था बघितल्या आणि मग लक्षात आलं की अरे इतकं छान काम महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे, पण हे काम पोहोचलेलंच नाहीये आपल्यासारख्या शहरातल्या लोकांपर्यंत. आणि मग असं जाणवायला लागलं की ह्या संस्था इतकं चांगलं काम करत आहेत, तर हे काम शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचायला हवं. पण ते कसं पोहोचवायचं याला अनेक दिवस आमच्याकडे उत्तर नव्हतं. आम्ही खूप दिवस विचार करत होतो, कारण वैयक्तिकदृष्ट्या जर का सांगायचं असेल तर मी 10 लोकांना सांगीन, 100 लोकांना सांगीन, 1000 लोकांना सांगीन, पण त्याच्या पुढे काय.
त्याच्यासाठी काहीतरी मोठा विचार करणं हे अत्यंत आवश्यक होतं. आणि मग एक दिवस असं हाऊसहोल्ड प्रदर्शन बघत असताना दिलीपच्या डोक्यामध्ये खरं म्हणाल तर ही संकल्पना आली. आणि ते प्रदर्शन बघत असताना तो म्हणला की असंच आपण सामाजिक संस्थांचं कार्य प्रदर्शन भरवूयात. बर. तर खूप अशी नाविन्यपूर्ण अशी संकल्पना, जेव्हा असं एखादं नवीन काहीतरी तुमच्यावरती येतं तेव्हा पहिली रिॲक्शन असते की चल असं कुठे असतं का. तर मलाही असंच वाटलं चल असं कुठे होणार आहे का. तर मला म्हणजे माझं पाणी त्यांनी चांगलं जोखलं होतं. मला म्हटलं थांब आत्ता आपण स्वारगेटला आहोत, आपण राहतो कर्वेनगर भागामध्ये, तोपर्यंत विचार कर आणि मला तुझं उत्तर काय ते माहितीये पण तोपर्यंत विचार तर कर. बरोबर. घरी आल्यावरती चपला काढताना मी त्याला म्हटलं की अरे मस्त आहे रे आयडिया, करून तर बघूया आपण काय. आणि म्हणून 2005 साली आम्ही हा पहिला उपक्रम करायचं ठरवलं. प्रतिज्ञा मंगल कार्यालय आमच्या भागामध्ये आहे, तिथे म्हटलं एक ट्रायल बेसिसवरती आपण हा उपक्रम सुरू करूयात. आणि मग 2005 मध्ये आम्ही असा हा पहिला उपक्रम केला. आणि ह्या संस्था तर आम्ही सगळ्या बघितलेल्या होत्याच, त्यांचं काम आम्हाला माहिती होतंच. तर ह्या सगळ्या संस्थांना 20 संस्था एका वेळेस आणायच्या असं आम्ही ठरवलं होतं. आणि त्या 20 संस्थांना त्यांचं काम मांडण्याची संधी 2005 साली आम्ही पहिल्यांदा दिली. आणि त्यातनं हा उपक्रम पुढे मग चालू राहिला. 2005 ते आज 2024 संपत आलाय आणि आता 2025 मध्ये आपण जाणार आहोत. इतकी वर्ष सातत्याने चालणाऱ्या उपक्रमाबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण वीणाताई, तुम्ही म्हणालात तसं की गरज ही जशी शोधांची जननी आहे, तसं वेदना कुठेतरी सामाजिक उपक्रमाला चालना देणारी आहे. हे आपल्या या उदाहरणावरून मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. आता मी पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की देणं समाजाचा हा उपक्रम नेमका सुरू कसा झाला हे आम्हाला समजलं, पण याचं स्वरूप काय आहे याबद्दल आम्हाला अधिक ऐकायला आपल्याकडून आवडेल. ह्या उपक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या समाजसेवी संस्था ज्या प्राधान्याने निमशहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये, वाड्या वस्त्यांवरती काम चाललेलं आहे, खूप छान काम करतायत लोक, पण ते काम आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये. तर मग त्यांचं काम पोहोचवायचं आहे. मग ते कसं पोहोचवायचं, तर मग आम्ही प्रत्येक संस्थेला एक प्री फॅब्रिकेटेड स्टॉल स्ट्रक्चर देतो. हे त्यांना सगळंच्या सगळी ही जी काही व्यवस्था असते ही आपण विना मोबदला निशुल्क देतो. एकही रुपयाचं मूल्य या संस्थांकडनं न घेता त्यांना त्यांचं काम मांडण्याची संधी इथे उपलब्ध करून दिली जाते. ती लोक येतात, बॅनर्स पोस्टर्स लावतात, त्यांचं काम तिथे मांडलं जातं. आणि मग हे बघायला हजारो लोक येतात. ती लोक त्यांचं काम समजून घेतात, त्यांच्या गरजा समजून घेतात आणि मग त्या गरजा आपल्याला भागवता येत आहेत का त्याचा प्रयत्न करतात. तर थोडक्यात संस्थांचं कार्यप्रदर्शन असं ह्या उपक्रमाचं स्वरूप आहे. आणि गेली 20 वर्ष हे काम सातत्यानं पुणे, मुंबई आणि ठाणे, मुलुंड या भागामध्ये चाललेलं आहे. वा. आपल्याला प्रदर्शन म्हटल्यानंतर बरेचदा वस्तूंची खरेदी विक्री ही एक कुठेतरी डोक्यात संकल्पना असते, पण देणं समाजाचं हा जो उपक्रम आहे हा अशा संस्थांचं प्रदर्शन भरवतो की ज्या संस्था खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने आणि वर्षानुवर्ष काम करतायत, परंतु समाजामध्ये त्याची तिथपर्यंत ओळख नाहीये. तर ही ओळख पोचवण्याचं हा त्याचा मुख्य उद्देश आहे. आता मला इथून पुढे यायचं आहे की समाजात तुम्ही म्हणालात तशा असंख्य अशा सेवाभावी संस्था असतील की ज्या हे काम करतायत. मग आपण या प्रदर्शनामध्ये त्यांना विना मोबदला व्यासपीठ मिळवून देण्याचं काम करता, ही मला वाटतं विशेष महत्त्वाची गोष्ट. आणि मग इथे येण्यासाठी अनेक संस्था या उत्सुक असणार. मग त्यांची जी निवड प्रक्रिया आहे ती नेमकी कशी होते? खरं म्हणशील ना तर निवड प्रक्रियेचा क्रायटेरिया जो असतो तो एकच असतो की तुमचं काम प्रामाणिक असलं पाहिजे. आपण त्यांच्याकडनं कुठल्याही स्वरूपाचं शुल्क घेत नाही. याचं कारणच असं असतं की एखाद्या संस्थेकडे कधी कधी पैसे असतात, पण काम त्या तोलाचं असेल किंवा तितकं प्रामाणिक असेलच असं नसतं. आणि म्हणून एखाद्या संस्थेचं काम जर मला नाही पटलं किंवा ते तितकं जेन्युइन नसेल, प्रामाणिक नसेल, तर त्याला नाही म्हणण्याचा अधिकार आपल्याकडे असला पाहिजे. आणि म्हणून कुठलंही मूल्य न घेता आपण त्यांना इथे काम मांडण्याची संधी देतो. आणि मग आता क्रायटेरिया मी मगाशी म्हटलं तसं की फक्त तुम्हाला तुमचं काम प्रामाणिक असलं पाहिजे, पण हे काम प्रामाणिक आहे की नाही हे कसं ओळखणार आहोत? मग त्यासाठी प्रत्येक संस्थेला जाऊन मी वैयक्तिक भेट देते. भेट दिल्यानंतर त्या संस्थेचं काम स्वतः बघते आणि ते बघत असताना माझे डोळे, माझे कान हे सगळे उघडे असतात. मी अनेक बारीक बारीक गोष्टी त्यातल्या टिपत असते. म्हणजे मला असं नाही सांगता येणार की हा अमुक अमुक असलं तर मग आपण तुला संधी देऊ, तर मग तुझं काम प्रामाणिक, असं मला काही एखादा ठोकताळा निश्चित सांगता येणार नाही. पण बारीक बारीक गोष्टी माझी नजर सतत टिपत असते. मग अगदी एक छोटीशी गोष्ट सांगायची तर ज्या वेळेला
आपण एखाद्या संस्थेमध्ये जातो, विशेषतः जिथे मुलांना सांभाळलं जातं, स्त्रियांना सांभाळलं जातं, वसतिगृह आहेत, अशा ठिकाणी मुद्दाम मी जेवायच्या वेळेला जाते. आणि जेवायच्या वेळेला गेल्यानंतर मला एवढंच बघायचं असतं की मुलांना जेवायला वाढता आहात, तिथेच माझं पान तुम्ही वाढतात का, माझं वेगळं पान, वेगळ्या पदार्थांचं पान तुमच्या ऑफिसमध्ये मांडलं जातं. हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेला पहिल्यांदा त्या संस्थेवरती माझ्याकडनं फुली बसते की मला ते नाही चालणार. मुलांना जे तुम्ही देताय तेच मला तुम्ही जर का दिलत तर मला नक्की खात्री पटेल की हो बरोबर आहे की तुम्ही त्याच क्वालिटीचं त्याच ग्रेडचं मुलांना जेवायला वगैरे देता आहात. अशा अनेक गोष्टी असतात ज्या माझ्या डोळ्यांनी टिपत असते. तिथे मी मुलांशी खूप बोलते, आसपासच्या गावातल्या लोकांशी खूप बोलते. मी त्या पदाधिकाऱ्यांशी जास्ती बोलत असेन असंही नाही आहे, पण त्यावेळेला माझे कान अनेक गोष्टी ऐकत असतात. गावातल्या लोकांना मी त्या संस्थेबद्दल विचारते, कारण ती लोक तुम्हाला त्या संस्थेचं खरं स्वरूप सांगत असतात. आणि म्हणून अशा वेळेला त्या संस्थांचे काय डॉक्युमेंट्स बघणं किंवा त्या संस्थांचं ऑडिट्स बघणं ह्याला मी फारसं महत्त्व देत नाही. पण त्या आसपासची लोक काय बोलता आहेत किंवा त्या संस्थेमधले लाभार्थी आहेत हे काय बोलता आहेत, त्यांचे काय अनुभव आहेत हे मी अडून जाणून घेते. आणि मग त्या संस्थेचा सहभाग निश्चित केला जातो, त्यांना तिथे काम मांडायची संधी दिली जाते. एकदा नाही, मला तर आठवतंय काही काही संस्थांना मी 3-3दा भेटी दिलेल्या आहेत. मी आता तुम्हाला हेच विचारणार होते की साधारण हे परीक्षण करण्यासाठी असा काही कालावधी आहे का की मला आता हे काम पटतंय पण मला पुन्हा एकदा याचं परीक्षण करायचं असं कधी वाटलं का, आणि साधारण किती कालावधीमध्ये परीक्षण होतं? असं कसं असतं माहितीये का की जरी मला वाटलं की मी 6 महिन्यांनी जाऊन पुन्हा एकदा काम बघावं तरी ते शक्य नसतं, कारण संस्था कुठेतरी आड भागामध्ये दूर गावी असतात, तर प्रत्येक वेळेला ती संस्था बघायला जाणं शक्य नसतं. पण मग जेव्हा इतर संस्था बघायला मी त्या भागात जाते तेव्हा काहीही न सांगता मी त्या संस्थेच्या दारामध्ये जाऊन उभी राहते. आणि जेव्हा तुम्ही अचानक जाता त्यावेळेला संस्थेचं खरं स्वरूप तुम्हाला दिसतं. खरंच आहे. त्यामुळे अशी 2-2दा 3-3दा पण मी संस्थांना भेटी दिलेल्या आहेत आणि मग त्यांचा सहभाग घ्यायचा आहे की नाही हे निश्चित केलेलं आहे. तर खूपदा असं होतं की संस्थेला एकदा व्हिजिट झाली की वाटतं हा चला आता यावर्षी आपल्याला मिळणार, असं होत नाही. नक्कीच. मला वाटतं याच्यात आणखीन कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आजचा आपला विषय आहे देणं समाजाचं, आणि या निमित्तानं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत वीणाताई गोखले. वीणाताईंनी देणं समाजाचा हा उपक्रम नेमका काय आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे आपल्याला समजावून सांगितलेलंच आहे. तर आता मी अर्थातच पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की 2005 पासून 2024 इतकी वर्ष सातत्यानं चालू राहिलेला हा उपक्रम समाजातल्या सेवाभावी संस्थांची ओळख करून देणारा, त्यांना व्यासपीठ मिळवून देणारा असा हा उपक्रम आहे. तर तुम्ही म्हणालात तसं की हे विनामूल्य स्तरावरती केलं जाणारं ही विशेष महत्त्वाची बाब. तर त्यावेळेला ज्यावेळेला सुरुवातीला हा उपक्रम तुम्ही सुरू करायचं मनावर घेतलं आणि 2005 मध्ये पहिल्यांदा हे प्रदर्शन आपण भरवलं, तर तेव्हापासून आजपर्यंत आर्थिक बाजू ही कुठेतरी फार महत्त्वाची असते, कारण आर्थिक पाठबळाशिवाय कार्यक्रम उभे राहू शकत नाही. तर मग त्यावेळेला आणि आत्ताही आपण जो खर्चाचा ताळमेळ साधता तो कसा साधलात आणि त्यावेळेला कोणती आव्हानं समोर दिसत होती याविषयी ऐकायला आम्हाला आवडेल. 2005 साली जेव्हा आम्ही हा करायचं ठरवलं ना त्यावेळेला खरंच मोठं आव्हान होतंच की हा निधी कसा उभा करायचा, कारण संस्थांकडनं जर पैसे घ्यायचे नाही आहेत तर आपल्याला तर खर्च करावा लागणारच आहे, कारण हा उपक्रम करायला त्या काळामध्ये जवळपास 1.25 लाख वगैरे खर्च आला होता. 2005 सालची गोष्ट सांगतेय. आणि मग आम्ही काय केलं, आमचं खूप मोठी सोसायटी होती त्यावेळेला, तर त्या सोसायटीमध्ये आमच्या मित्रमैत्रिणींना किंवा आमच्या नातेवाईकांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की असा असा आम्हाला उपक्रम करायचा आहे. हा अगदी नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, अनोखा उपक्रम आहे, आणि हा जर रुजला तर अनेक संस्थांना याच्यातनं मदतीचा हात मिळणार आहे. तर आम्ही एक ट्रायल बेसिसवरती आता करून बघतो आहोत, तर तुम्ही मदत कराल का आम्हाला एक स्टॉल स्पॉन्सर करायला. त्यावेळेला एक स्टॉल स्पॉन्सर करण्यासाठी 5,000 रुपये खर्च येत होता 2005 साली. तर चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. अरे वा. जवळपास 75,000 रुपये तेव्हा जमले, आणि वरचे जे काही कमी पडत होते आम्हाला पैसे, तर ते पैसे तेव्हा आम्ही घातले, आमच्या खिशातले पैसे घातले. पुढच्या वर्षी सुद्धा साधारणपणाने 20,000 रुपये आम्हाला कमी पडले, पण तेही आमच्या खिशामधले घातले आम्ही. आणि कुठेतरी एक जमेची बाजू होती की सकारात्मक प्रतिक्रिया येत होत्या,
पण आव्हानही तितकीच होती ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. फक्त आपल्याला एक फोन येतोय म्हणून तुम्हाला थांबवलं. आपल्याला मंगल आपटे प्रश्न विचारतात पुण्याहून. नमस्कार. हॅलो हॅलो. हॅलो नमस्कार. प्रश्न विचारा. नमस्कार. हा मंगल आपटे, मी पुण्यावरून बोलते. मला असा प्रश्न विचारायचा, एखाद्या स्त्रीला जर बाहेर जाऊन शिकवायचं आहे आणि ते शिक्षणासाठी ती लहान मुलांना काही शिकवू शकत, बाळाजन्मली मुलं असतात, डोळ्यातनं पाणी येत असतो, त्यांना फ्रॉक बिग बदलाचे असतात, तर त्या आईला मोबदला मिळतो का नाही माहिती नाही, पण ती स्वतःहून सामाजिक समाजसेवा करण्यासाठी ती करत असते. इव्हन उदाहरण मी माझंही सांगते की मी समाजसेवा करते, तर मी लग्न जमवते, तर लग्न जमवताना मी एकही पैसा घेत नाही, फ्रीमध्ये करते. ही समाजाचं देणं आपण, की एक लग्न जमवणं ही एक समाजाची कार्य आहे. तर तुम्ही अशा बायकांना काही घेऊ शकता का, किंवा त्यांना काय मोबदला मिळू शकेल, किंवा त्या स्वतःहून घेणार नाही काही, पण तरी सुद्धा तुमचं कार्य काय असेल असं मला विचारायचं होतं. नक्की नक्की. त्यांचा प्रश्न आहे की बऱ्याच अशा सखी आहेत, इव्हन त्यांनी स्वतःचंही उदाहरण दिलं की त्या लग्न जमवण्याचं काम करतात आणि तेही विना मोबदला करत असतात. तर अशा समाजातल्या बहुसंख्य स्त्रिया आहेत की काही लहान मुलांना शिकवतात विना मोबदला. तर त्यांच्यासाठी आपल्याला आपल्याकडून असं काही करता येऊ शकतं का, किंवा तुम्ही याविषयी काय मार्गदर्शन कराल? खरं म्हणाल तर इंडिव्हिज्युअल लेव्हलला जी लोक कामं करतात त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे मनामध्ये. आणि खरंच आपापल्या परीनं प्रत्येकजण काही ना काहीतरी देणं द्यायचा प्रयत्न करत असतो. पण ह्या उपक्रमामध्ये तरी आम्ही असं ठरवलेलं आहे की NGOs, ज्या समाजसेवी संस्था आहेत, त्यांचं कार्य आपण ह्या उपक्रमाच्या माध्यमामधनं मांडणार आहोत इथे. त्यामुळे इंडिव्हिज्युअल लेव्हलला जी लोक कामं करतात त्यांची कामं आपल्याला इथे निश्चित मांडता येत नाहीत. त्यांच्यासाठी मला काय करता येईल हे मला आत्ता लगेच नाही सांगता येणार आहे, पण मी निश्चित याचा विचार करीन की वैयक्तिक ही लोक अशी जी काही कामं करत आहेत त्यांची कामं आपण कशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता मला वाटतं येईल. वीणाताई तुम्ही हा विचार करताय, हेच खूप निश्चित आहे. करायला हवंय. कदाचित पुढच्या काळात वैयक्तिक जे लोक अशी मदत करतायत, कामं करतायत, त्यांच्यासाठी वेगळं कदाचित आपल्याला प्रदर्शन उभं नक्कीच. करता येईल. मला माहिती नाही, आपण खूप छान, प्रयत्न खूप करूयात. छान. आता आपण परत आपल्या मगाच्या प्रश्नाकडे येऊया की सुरुवातीच्या काळात जो निधी लागणार होता त्याचा लोकांकडून चांगली प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली निश्चित. आणि पहिलं प्रदर्शन उभं राहिलं. पण त्याच वेळेला अर्थातच अडचणी या येणारच, कारण जिथे आपण चांगलं काम करत असतो तिथे कुठेतरी अडचणींचा मोठा डोंगर उभा असतो. तर काय आव्हानं होती समोर? आव्हानं प्रचंड होती. आणि जसं तू आत्ता म्हणालीस की काम करायला लागलो की अडचणी येणारच. म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणाले होते की जेव्हा तुम्ही एखादं कार्य करता त्यावेळेला जर अडचण आली नाही तर तुमचं चुकलंय काहीतरी. त्यामुळे काम करत असताना अडचणी या येणारच. माझ्या बाबतीत फक्त एवढं घडलं की या सगळ्या अडचणी ह्या मला वैयक्तिक स्वरूपाच्या अडचणी होत्या. म्हणजे मला त्या सांगितल्याशिवाय पुढेही जाता येत नाही, पण त्यांचं मला ग्लॉरिफिकेशन निश्चित करायचं नाहीये. 2005 साली ज्या वेळेला उपक्रम सुरू झाला, 5 साल गेलं, 6 साल गेलं, 7 साल गेलं, आणि 8 साली ज्या वेळेला हा उपक्रम अगदी 15 दिवसावरती आला होता, सगळी तयारी झालेली होती, संस्थांना पत्र गेलेली होती, संस्थांचं कन्फर्मेशन आलेलं होतं, हॉल बुकिंग तर आपलं केव्हाच होतं, स्टॉल स्ट्रक्चर उभं करणाऱ्या आमचे जे मित्र आहेत ते स्टॉल स्ट्रक्चरचं सगळं त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं. असं असताना आदल्या दिवशी रात्री झोपलेला माझा नवरा दिलीप सकाळी उठला नाही. हा सगळ्यात मोठा धक्का आत्तापर्यंत मला बसलेला होता. तर हा धक्का बसल्यानंतर सावरायला तर काही काळ लागणार आहे. बरोबर. त्यामुळे उपक्रम करायचा नाही करायचा मला माहिती नाही. त्यात आणखीन एक गोष्ट अशी घडली की 15 तारखेला सप्टेंबरच्या 2008 साली तो जिकडे काम करायचा त्या कंपनीनी ह्या उपक्रमाचं पार्शल स्पॉन्सरशिप स्वीकारल्याचं पत्र माझ्या हातामध्ये होतं. काही प्रमाणामध्ये प्रायोजकत्व स्वीकारलं होतं. 16 तारखेला ही घटना घडते. बघ, एकच दिवस. 15ला मला पत्र मिळतं की आम्ही काही प्रमाणामध्ये प्रायोजकत्व स्वीकारलेलं आहे. 16 तारखेला दिलीप जातो आणि 17 तारखेला दुपारी 4 वाजता त्याच कंपनीचं रिग्रेट लेटर माझ्या हातामध्ये पडतं की आम्ही तुम्हाला स्पॉन्सरशिप देऊ शकत नाही. म्हणजे तिथपासून हळूहळू जाणीव व्हायला लागली की आपलं माणूस आपल्याजवळ नसेल तर पुढे किती काळ अवघड आहे. या सगळ्याचं रुजवात तिथपासून झाली आणि त्याच्यानंतर अडचणींचा डोंगर म्हणशील तर विचारू नको. अनेक घटना घडल्या, अनेक अडचणी आल्या, पण हा उपक्रम करायचा की नाही याच्याबद्दल डायलेमा होता. म्हणजे कसं असतं ना की त्यावेळेला 2 महत्त्वाच्या घटना अशा घडल्या की उपक्रम केला नाही तर जस्टिफाईड आहे ना, कारण एवढं मोठं कारण घरामध्ये घडलंय, कसा करणार उपक्रम.
पहिल्यापासूनच माघार घ्यायची माझी प्रवृत्ती नाही आहे कुठल्याही बाबतीत. मी त्यावेळेला एक विचार असा केला होता की ठीक आहे, घडलंय ते घडलंय. आपण मी वेगळी माझ्या मनाची समजूत घातली की तो काही काळासाठी परदेशात जाणार होता, तसा तो आत्ता गेलाय, तर तो आत्ता नसणार आहे. पण आपण पुढे जाऊया, कारण घडलेली घटना काही दुरुस्त होणारी नाहीये ना. खरंच आहे. हां, म्हणजे त्याच्यात अडकायचं आहे किती. प्रत्येक वेळेला मी तुला सांगते की परमेश्वराच्या प्रती मी अत्यंत कृतज्ञ एवढ्यासाठी आहे की अशा अनेक घटना आयुष्यात घडल्या, पण त्या प्रत्येक घटनांनंतर पुढे काहीतरी चांगलं वाढून ठेवलंय. सो तो सांगतोय की तू पुढे जा, पुढे बघ, पुढे चल, मागे अडकू नको. कुठेतरी असं आहे. त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी जे बळ लागतं ना आपल्याला, हे बळ कोण दिलं, तर माझ्या बाबतीत 2 महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. तर ज्या यांची आपण नावं ऐकूया. हां. तर पुन्हा फोन येतोय, तर त्यासाठी थांबवते. शुभांगी मुळे आपल्याला रत्नागिरीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार शुभांगी ताई. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार. हा मी शुभांगी मुळे रत्नागिरीतून बोलतीये. बोला. माझा प्रश्न असा आहे की काही संस्था त्या सरकारी अनुदानित असतात, हं. तर त्यांच्याबाबत पण तुम्ही प्रचार करता का? आणि दुसरी गोष्ट, जर कोणी कोणत्या संस्थेला जर आता सरकारी अनुदानाची आवश्यकता असेल तर त्या संदर्भात तुम्ही प्रयत्न करता का? बर बर. त्यांचा प्रश्न आहे की काही संस्था या सरकारी अनुदानित असतात आणि मग त्या हे उपक्रम करतात, तर अशा संस्थांसाठी कुठल्या पद्धतीच्या अटी किंवा हे आहेत, आणि आपली संस्था असं सरकारी अनुदान स्वीकारते का किंवा त्याचा काही आपल्याला उपयोग होतो का? तर मला वाटतं ह्याचं आपण उत्तर देऊया, पण आधी आपला जो मगाचा प्रश्न होता सुटलेला तर तो आपण आधी पूर्ण करूया. की त्या जो काळ होता की होत्याचं नव्हतं, झालेलंच होतं जवळजवळ, पण एक सखी या नात्यानं तुम्ही खंबीरपणे उभ्या राहिलात आणि तुम्हाला अनेक लोकांनी मोलाची साथ दिली असं तुम्ही सांगितलं. तर त्याविषयी आपण त्यामध्ये जाणून 2 घेऊया. महत्त्वाच्या व्यक्तींचा उल्लेख मी नेहमी करते आणि खरोखर त्या 2 व्यक्तींमुळे मी आज उभी आहे. त्यातली पहिली व्यक्ती आहे ती बाबा डॉक्टर अनिल अवचट. जेव्हा ही घटना घडली तेव्हा पहिली व्यक्ती माझ्या घरामध्ये आली होती. तिथूनच चालला होता बाबा आणि म्हटलं जाऊया वीणाकडे ब्रेकफास्टला आणि पुढे जाऊ, असं म्हणून तो आला होता. तर घरामध्ये हे दृश्य. तर तोपर्यंत मी काही भानावर नव्हते आणि मग तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला सांगितलं की आत्ता जे घडलंय ते घडलंय, ठीक आहे, तुला ते डायजेस्ट व्हायला वेळ लागेल, तुला ते स्वीकारायला वेळ लागेल, तर ह्या कारणासाठी तुला जितकं रडायचं आहे तितकं रडून घे, पण ह्याच कारणासाठी पुन्हा पुन्हा रडत बसलीस तर तू माझी मुलगी नाही आहेस, हे तू लक्षात ठेव. आणि जेव्हा बाबा सांगतो तू माझी मुलगी नाही आहेस, हे मला डायजेस्ट होणं शक्यच नव्हतं. तर ते कुठेतरी मी त्याची वाक्य करून ठेवलेली आहेत, अजूनही ठेवलेली आहेत. आता बाबा नाही आहे, पण तरी सुद्धा हार मानायची नाही, हे जे काही त्याने मला शिकवलेलं आहे हे मी इथे कोरलेलं आहे. आणि मग हळूहळू जसं भान यायला लागलं तसतसं बाबाच्या म्हणण्यातला मतितार्थ माझ्या लक्षामध्ये यायला लागला आणि मग हळूहळू हळू सावरत गेले. पुढे आणखीन 5-6 दिवसांनी माझ्याबरोबर ती होते ते आपल्या सगळ्यांचे लाडके कवी सुधीर मोघे. सुधीर मोघे यांच्या कविता तर आपण सगळे जाणताच, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. पण तुम्ही बघा, त्यांची कुठलीही कविता कधीच निगेटिव्हिटीकडे जात नाही. त्यांच्या अनेक कविता मी कोरून ठेवलेल्या आहेत. त्यांचं अत्यंत चांगलं मैत्र आमच्या दोघांचं होतं. म्हणजे कवी म्हणून तर आदर होताच, पण माणूस म्हणून सुधीर मोघे हा अत्यंत जेन्युइन पर्सनॅलिटी होती. आणि त्यांच्याबरोबर मी एक दिवस 2.5 तास बोलले आणि 2.5 तास बोलल्यानंतर मी रिकामी झाले आणि मग त्या क्षणी मी निर्णय घेतला की आपल्याला आता पुढे जायचं आहे. त्यांची 2च ओळी मी सांगते. ते म्हणतात की होणार नाही कोणी दिवा, बनणार नाही कोणी वात, होणार नाही कोणी दिवा, बनणार नाही कोणी वात, तुझी तुलाच चालावी लागेल पायाखालची एकाकी वाट. वा, काय शब्द आहेत हे शब्दच तुम्हाला उभारी देऊन जातात. त्यांचं मैत्र मला उभारी देऊन गेलं आणि ह्या 2 लोकांनी मला अक्षरशः उभी केली. आणि 15व्या दिवशी मी उपक्रमासाठी उभी राहिले, पण दुर्दैवाने त्याही दिवशी माझी पाठ सोडली नाही. माझा नवरा गेला हे दुःख माझ्या आजीला पचलं नाही आणि 13व्या दिवशी आम्ही तिला सांगितलं असं असं झालंय. त्याच दिवशी ती म्हणाली आता मी राहणार नाही, आता मी जगणार नाही. ज्या दिवशी उपक्रम सुरू होणार त्या दिवशी माझी आजी गेली. अरे अरे. पण अशा अनेक घटना घडल्या. आता तो वर्षीचा उपक्रम झाला, 3 दिवस झालं, सगळ्या त्या अडचणीमधनं मार्ग काढला. पुढच्या वर्षी अडचणी होत्याच, म्हणजे असं एकही वर्ष गेलं नाही की अडचण नाही. पुढच्या वर्षी मी बाबाकडेच चालले होते इन्व्हिटेशन द्यायला की या उपक्रमाचा अध्यक्ष बाबाच असायचा दरवर्षी तो जाईपर्यंत.
तर तशी मी त्याला इन्व्हिटेशन कार्ड द्यायला जाणार, मी 10:30 वाजता फोन केला, सांगितलं 11 वाजेपर्यंत पोहोचते, पण अजून का नाही आली, म्हणून त्यांनी 11:15ला फोन केला. मधल्या काळात असं झालं होतं की मी त्याच्याकडे जात असताना माझ्या घराच्या मागेच एक 4 व्हीलर उभी होती आणि त्या 4 व्हीलरनी मागे न बघता दार उघडलं आणि माझी 2 व्हीलर त्याच्यावरती दाणकन आपटली. मी ऑन द स्पॉट बेशुद्ध पडले आणि मग मला तिथेच जवळ दवाखान्यामध्ये नेलं. त्याच भागातली असल्यामुळे लोकांना माहिती होतं. सो तिथे गेलं, मग ते टाके घालत असताना बाबाचा फोन, मग माया तुळपुळेच्याच दवाखान्यामध्ये होते. मायाताईंनी फोन कानाला लावला. बाबांनी एकच वाक्य उच्चारलं, म्हणजे बघा मोठी माणसं तुम्हाला कशी उभी करून जातात. ठीक आहे म्हटलं, झालंय ते झालंय, पण आज मंगळवार आहे आणि शुक्रवारी देणे समाजाचे उपक्रम आहे, तुला उभं राहायचंय. झालं. त्या वर्षी अनेक जखमा चेहऱ्यावर अंगावर घेऊन मी त्या दिवशी 2 दिवसांनी उभी राहिले. वा. मला वाटतं आपण म्हणतो की सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे, तुकाराम महाराज म्हणून गेलेत. पण कुठेतरी सखी असल्यावर तिला हे सगळं करत असताना अनेक अडचणी आल्या, त्या बरेचदा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ह्या निमित्ताने आज आपण ह्या आमच्यापर्यंत पोहोचवताय वीणाताई, खरंच खूप छान. एखाद्या सखीला असा उपक्रम करायचा असेल तर तिला पुन्हा याच्यातून एक उभारी येऊ शकते. हे आपल्या उदाहरणातून मला वाटतं खरंच खूप चांगल्या पद्धतीने पोहोचतं आहे. आता आपल्याला जो प्रश्न आला होता त्याचं आपण आधी उत्तर घेऊया की सरकारी जे अनुदानं मिळतात त्यावर असंख्य उपक्रम हे पुढे चालत असतात. तर असं आपल्या संस्थेला काही अनुदान मिळालेलं आहे किंवा असं अनुदान मिळवण्यासाठी साधारण संस्थेचं स्वरूप किंवा जी अटी असतात त्या कुठल्या स्वरूपाच्या असतात? बेसिकली मी सांगते की आर्टिस्ट्री ही माझी जी संस्था आहे ना, ही काही NGO नाहीये. बरं. NGO नाहीये, त्याच्या मार्फत हा उपक्रम केला जातो की ज्या उपक्रमामध्ये NGOजना एकत्र आणलं जातं, त्यांचं काम समाजापर्यंत पोहोचवलं जातं. त्यामुळे आर्टिस्ट्रीला सरकारी अनुदान असण्याची शक्यता नाही किंवा ते मिळण्याची शक्यता नाही किंवा ते मला मिळवायचं पण नाहीये. NGO नसल्यामुळे वी आर नॉट एलिजिबल फॉर दॅट. बरोबर. त्यामुळे त्या अटी वगैरे ज्या काही आहेत ना, तर ज्यांची NGO आहे त्या संस्था त्या सगळ्या अटी तुम्हाला सांगू शकतील. बरं बरं. आता तुम्ही म्हणालात तसं की 2 आपण नावं घेतलीत की ज्या 2 व्यक्तींनी खरं तर पडत्या काळात किंवा ज्या वेळेला उभं राहायची ताकदच नव्हती त्या काळात आपल्याला खंबीररित्या उभं केलं. तर अशी आत्ता आपल्याबरोबर कुठले कुठले लोक आहेत की जे या सगळ्या उपक्रमाअंतर्गत तुमच्या बरोबर असतात आणि कायम तुम्हाला साथ देतात? तर आणि मला त्यालाच जोडून हे विचारायचं की आम्हाला देणं समाजाचा हा उपक्रम बघायचा असेल तर आत्ता हा आम्हाला उपक्रम किंवा हे प्रदर्शन कुठे बघायला मिळेल? बरं, आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की आता कोण बरोबर आहे. आता ना मी खरंच सांगते की मी खूप सुदैवी आहे की मला इतकी सुंदर टीम मिळाली आहे. मला 15 लोकांची टीम माझ्याबरोबरती काम करते. 2005 साली जेव्हा आम्ही उपक्रम करायचं ठरवलं त्यावेळेला मी आणि माझी मैत्रीण आहे अनिता पटवर्धन, तर साधारण 9 वर्ष आम्ही दोघींनीच ही सगळी खिंड लढवली. पण मग हळूहळू हा उपक्रम बघायला जशी लोक यायला लागली तर त्या लोकांनी आमच्या अभिप्राय वहीमध्ये लिहून ठेवलं होतं की आम्हाला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. अरे वा. आणि मग अशा लोकांमधनं काही लोक आम्ही सिलेक्ट केली. साधारण 15-16 लोक माझ्याबरोबर काम करतात, जी लोक आपापल्या क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी काम अजूनही चालू आहे, करून निवृत्त झालेली आहेत, काही शिक्षक आहेत. पण ही उच्च पदस्थ सगळी लोक आहेत जी माझ्याबरोबरती आता काम करतात, जी लोक देणे समाजाचे ह्या उपक्रमासाठी स्वतःचा वेळ देतात, स्वतःचे कष्ट देतात. 3 दिवस ही लोक 3ही दिवस त्या उपक्रमामध्ये अगदी म्हणजे सकाळी 9 पासून रात्री 10 वाजेपर्यंत हे तिथे कोणीही जात नाही घरी. ही लोक तिथे पूर्ण वेळ माझ्याबरोबरती असतात, स्वतःच्या आयडियाज देतात वेगवेगळ्या. इतकंच नाही तर गरज पडली तर ही लोक स्वतःच्या खिशात हात घालून उपक्रमासाठी कमी पडत असेल तर निधी सुद्धा देतात. ही खूप मोठी सपोर्ट सिस्टीम माझ्या मागे आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणजे मी तर त्यांच्या जीवावरती अनेक उड्या मारत असते. तर तू आता मला म्हणालीस की आता कुठे आहे हा उपक्रम, तर हा उपक्रम पुण्यामध्ये जो असतो तो पितृपक्षामध्ये आपण करतो. कारण आपल्याकडे पितृपक्षामध्ये दानाची संकल्पना आहे आणि तो पितृपक्षात केलेलं दान हे सत्पात्री लाभतं. त्यामुळे पितृपक्षात आपण करतो. पण त्याबरोबरीनेच गेली 5 वर्ष आपण पार्ल्याला हा उपक्रम केला. बरं. तर यावर्षी आत्ता आपण पार्ल्याला करत नाही आहोत, पण 1 आणि 2 मार्चला मुलुंडला महाराष्ट्र सेवा संघ आहे, तर तिथे आपला हा उपक्रम आयोजित केलेला आहे. तर मी सगळ्या दर्शकांना विनंती करते की तुम्ही 1 आणि 2 मार्चला महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड इथे जरूर या.
या उपक्रमाबद्दल आणखीन जाणून घ्या. तिथे वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या सामाजिक संस्था आलेल्या आहेत, त्यांचं काम जाणून घ्या, त्यांच्या गरजा जाणून घ्या आणि जर का मदत करणं शक्य असेल तर जरूर मदत करा. नक्कीच. आणि मला वाटतं अनेक प्रेक्षक आपल्या या उपक्रमासाठी तयार होतील आणि येतील, कारण देणं समाजाचं काय आहे हे मुळात तिथे प्रत्यक्ष गेल्याशिवाय समजणार नाही. तर 1 आणि 2 मार्च महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड हे लक्षात ठेवा आणि आवर्जून ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथे भेट द्या. आपण याविषयी अधिक जाणून घेऊया, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. देणं समाजाचं हातचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत आर्टिस्ट्री या संस्थेच्या संस्थापक वीणाताई गोखले. देणं समाजाचा हा उपक्रम आपल्याला अधिक जाणून घ्यायचा असेल तर ब्रेक पूर्वी आपण सांगितलं हे प्रदर्शन 1 आणि 2 मार्चला महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे भरणार आहे. तिथे आपल्याला गेल्यानंतर या उपक्रमाविषयी अधिक समजेलच. पण आता आपल्याला एक फोन येतोय मॅडम, तो आपण घेऊया. आपल्याला रवींद्र कुडाळकर जळगावहून प्रश्न विचारतात. नमस्कार रवींद्रजी. नमस्कार वीणाताई. संघर्ष आणि वेदनेतून निर्माण झालेला हा देणं समाजाचा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे आणि प्रशंसनीय नक्कीच आहे. आम्ही शैक्षणिक सामाजिक संस्थांमध्येच काम करतो, त्यामुळे खूप छान वाटते असा एक सर्जनशील उपक्रम बघताना आणि ऐकताना. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की हे काम करताना असा कुणी एखाद्या समाजसेवकानं तुम्हाला दिलेला प्रेरणादायी अभिप्राय आठवणीतला ऐकायला आवडेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की हे करताना कामाचं समाधान तुम्हाला कसं लाभतं, ते तुम्ही कसं एन्जॉय करता कामाचं समाधान. धन्यवाद वीणाताई. खूप छान रवींद्रजी. आपण या उपक्रमाला त्यांनी खूप शुभेच्छा दिल्यात आणि ते म्हणाले तसं की हे काम प्रशंसनीय असं त्याची दखल त्यांनी घेतली. आणि त्यांचे 2 प्रश्न होते. त्यातला पहिला प्रश्न अर्थात माझ्याही मनात होता की हे काम करत असताना, हे उपक्रम 2005 ते 2024 हे 20 वर्ष उपक्रम चालवत असताना अशी कुठली आठवण आहे का की जी विसरता येणार नाही? अशी कुठली पोचपावती आपल्याला कोणाकडून मिळाली का की जे तुम्ही विसरूच शकत नाही आणि त्याचं पाठबळ तुम्हाला मिळतं? ती अशी एखादी आठवण त्यांना ऐकायची. आणि त्यांचा दुसरा प्रश्न आहे की कामाचं समाधान आपल्याला कसं मिळतं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा हा उपक्रम चालवण्याचं पाठबळ मिळतं, काय सांगा? निश्चित. खूप खूप धन्यवाद. जे तू म्हणालीस की समाधान कसं मिळतं किंवा त्यांनी प्रश्न विचारला आहे तो, मला एक गोष्ट इथे आवर्जून आपल्याला सांगायची की आत्तापर्यंत ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास 280 समाजसेवी संस्था समाजापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि या संस्थांना 17 कोटीच्या आसपास निधी या उपक्रमानं मिळवून दिलेला आहे. तर मला असं तेच वाटतं की आज आपण आपले कष्ट, आपली बुद्धी, आपला वेळ वापरून जर का एवढ्या संस्थांना मदत मिळत असेल तर ही समाधानाची गोष्ट निश्चितच आहे. एक प्रसंग मी सांगते की खरंच अतीव समाधान आपल्याला मिळतं. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत, पण मी एक पटकन जाता जाता सांगते. आपल्याकडे एक संस्था आली होती बीडच्या इंटिरियर भागामध्ये काम करणारी, आणि त्या संस्थेमध्ये ऊसतोडणी कामगारांची मुलं असतील, तमासगीर स्त्रियांची मुलं असतील, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं असतील, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची मुलं असतील, अशा मुलांना तिथे सांभाळलं जातं, शिक्षण दिलं जातं. तर ज्या वर्षी ही संस्था आपल्या उपक्रमामध्ये आली होती त्यावेळेला आमचे सुरेश जोशी काका, एक गृहस्थ, हा उपक्रम बघायला आले होते आणि त्यांना फार आवडलं या संस्थेचं काम. आणि ते म्हणाले की मी करीन मदत या संस्थेला, पण मी प्रत्यक्ष जाऊन भेट देईन. आणि मग ते एकदा गेले, त्या संस्थेला भेट दिली. शांतिवन नावाची संस्था आहे. आणि भेट दिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की दुष्काळी भाग आहे सगळा, इथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. तर त्यांनी सांगितलं तिथे संस्थेला की मी आत्ता 5 लाख रुपये देतो, अट एकच घातली आहे, या 5 लाखातनं इथे शेततळं बांधायचं. मग त्या 5 लाखातनं त्या संस्थेमध्ये शेततळं बांधलं गेलं. तो प्रकल्प पाण्याने स्वयंपूर्ण झाला. पुढे त्यांनी त्यांचे मित्र आहेत एक, तर त्यांचा ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टला या संस्थेशी जोडून दिलं आणि त्यांना पण हे काम खूप आवडलं. पण जेव्हा संस्था बघितली तेव्हा लक्षात आलं की आसपासच्या गावांमध्ये सुद्धा प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. मग त्या ट्रस्टनी सांगितलं की हो मी देतो पैसे. किती देतो? त्या काळात 10-12 वर्षापूर्वी 25 लाख रुपये देतो. अट एकच की आसपासच्या गावामध्ये शेततळी बांधायची. तर
त्या पैशामधनं त्या आसपासच्या गावामध्ये जवळपास 35 शेततळी बांधली गेली. वा. त्या शेततळ्याचं लोकार्पणही माझ्या हस्ते झालं आणि ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत होता तेव्हा या शेततळ्यांच्या वरती फुललेली किंवा ह्या पाण्यावर फुललेली मोसंबीची शेती इतकी प्रचंड होती की जमिनीवर झोपून मोसंबी तोडाल एवढं बापरे. उत्पन्न त्या गावानी घेतलं. आणि खरंच सांगते की हे बघून असं वाटलं की सार्थकी लागला माझा जन्म. क्या बात बरोबर. आहे. असे अनेक अनुभव आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा ह्या उपक्रमाने माझ्या झोळीत टाकलेले म्हणूयात. नक्कीच. आणि मला वाटतं ज्या वेळेला समाजातलीच एखादी व्यक्ती हे काम स्वतः बघायची इच्छा दर्शवते त्यावेळेला मला वाटतं खरं हीच पोचपावती आहे. कारण याच्यातूनच आपण म्हणतो हे विश्वची व्हावे सुखी ही कुठेतरी संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते. कारण समाजात आपल्यासारखे लोक आहेत की जे मदत करू शकतात आणि असेही लोक आहेत की ज्यांना मदत हवी आहे. तर ह्यांचं मला वाटतं संगम घडवून आणण्याचं काम हा उपक्रम गेली अनेक वर्ष करतो दुवा आहे हा उपक्रम. म्हणजे नक्कीच, नक्कीच. घेणारा आणि देणारा यांच्यामधला एक अत्यंत विश्वासार्ह असा दुवा आहे देणे समाजाचे. नक्कीच. आता हेच मला विचारायचं होतं की हा उपक्रम चालवत असताना ही जी विश्वासार्हता आहे किंवा आपण ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपरन्सी पारदर्शकता आहे ती जे दान देतो त्यावेळेला आणि ते स्वीकारताना नेमकी कशी जोपासली जाते काय सांगाल याच्याविषयी? पारदर्शकता अशी असते की ज्या वेळेला लोक उपक्रम बघायला येतात ना तर त्यावेळेला वीणा गोखले किंवा आर्टिस्टी किंवा देणे समाजाचे मध्ये नसतं. मध्ये नसतं इन द सेन्स आता एखाद्या संस्थेला एखाद्या डोनरनी व्हिजिट केली किंवा त्या स्टॉलवरती तो डोनर गेला तर त्या डोनरनी त्या संस्थेला किती पैसे दिलेले आहेत, 10 रुपये दिलेत, 10 कोटी दिलेत, 10 लाख दिलेत, आम्ही विचारायला सुद्धा जात नाही. बर. म्हणजे थोडक्यामध्ये सध्याच्या काळामध्ये जी काही कट प्रॅक्टिस असते ह्याला टोटली फाटा देणारं आमचं हे काम आहे. कारण इथे देणारा आणि घेणारा यांच्यामध्ये कोणीही नसतं. 3 दिवसाच्या नंतर शेवटी आम्ही एक फॉर्म फक्त संस्थांकडनं भरून घेतो की या 3 दिवसांमध्ये तुम्हाला काय मदत मिळाली, कुठच्या स्वरूपामध्ये मदत मिळाली, काय काय लोक जोडली गेलीत का तुमच्याबरोबर, काही कार्यकर्ते मिळाले आहेत का, वस्तू स्वरूपामध्ये मदत मिळाली आहे का. तर हे सगळं आम्ही त्यांच्याकडनं घेतो. ह्याच्या मागे कारण एकच असतं की ज्या वेळेला हा उपक्रम आपण करतो तर ह्या उपक्रमाचा आउटकम काय आहे हे आम्हालाही कळलं पाहिजे, हे लोकांनाही सांगता आलं पाहिजे. ह्यासाठी आपण हे करतो. पण ज्या वेळेला देणगी दिली जाते किंवा संस्था देणगी स्वीकारते त्यावेळेला आम्ही कुठेही मध्ये नसतो आणि त्यामुळेच लोकांमध्ये ही विश्वासार्हता वाढीस लागलेली आहे. आणि दुसरं असं की वीणाने स्वतः बघितलेली संस्था आहे ना, मग डोळे मिटून याला संस्थेला मदत करा. काय कमावलंय तर हे कमावलंय, विश्वासार्हता कमावली आतापर्यंत की लोक अक्षरशः चेकबुक घेऊन येतात आणि सांगतात तू सांगशील त्या संस्थांना आम्ही देतो. वा, खूप छान. आता मला यालाच जोडून प्रश्न विचारायचा आहे की मगाशी आपल्याकडून एका संस्थेविषयी आम्ही ऐकलंच की जिथे शेततळी उभारण्याचे प्रकल्प झाले आणि एकंदरच त्याचं स्वरूप बदललं. तर अशा काही संस्था आहेत का की संस्थेमध्ये प्रदर्शनात सहभाग घेण्यापूर्वी त्याचं स्वरूप जरा वेगळं होतं आणि या प्रदर्शनानंतर त्यांना मिळालेल्या मदतीमुळे एक यशात त्यांचं रूपांतर झालं? तर अशा पण संस्थांबद्दल ऐकायला मला आवडेल. अशा संस्था आहेत त्यांच्याबद्दल मी सांगते. पण मुळामध्ये एक थोडासा प्रश्न आपला सुटलाय की कुठल्या कुठल्या सेक्टरमधल्या संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होतात. कारण कसं असतं ना, म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण आपल्याला अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या संस्था माहिती असतात. त्यामध्ये अंधांसाठी काम करणाऱ्या असतील, मतिमंद किंवा अशाच लोकांच्या HIV पॉझिटिव्ह अशा संस्था साधारणपणाने आपल्याला माहिती असतात. पण या व्यतिरिक्त अनेक क्षेत्र आहेत जिथे लोक काम करतायत. म्हणजे मला असं वाटतं की जसजसे समाजामध्ये प्रश्न येतात ना, मग त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी या संस्था पुढे येतात. म्हणजे आता अगदीच एक उदाहरण द्यायचं तर आता सध्या एवढंसं काही झालं की आत्महत्या करायला प्रवृत्त होतात लोक. म्हणजे हे इतकं भीषण आहे. तर ह्या लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी संस्था कामं करता आहेत. महिलांसाठी कामं चाललेली आहेत, त्यांना सक्षम करण्यासाठी कामं चाललेली आहेत. किंवा महिलांवरती अत्याचार होतात त्याच्यासाठी आवाज उठवला जातोय. परित्यक्त स्त्रियांना लीगल ॲडव्हाइस मिळवून दिला जातोय. स्त्रियांच्या मासिक पाळीवरती काम केलं जात आहे. त्यांना कापडी पॅड बनवण्याचं शिक्षण दिलं जात आहे आदिवासी भागामधल्या स्त्रियांना. किंवा अजून पुढे जाऊन असं काम चालतंय की आता जी काही सॅनिटरी नॅपकिन्स असतात त्यांची विल्हेवाट लावणं अवघड होऊन बसलेलं आहे. तर तुम्ही मेन्स्ट्रुअल कप्स वापरा, यासाठी संस्था कामं करता आहेत. किंवा किती क्षेत्र आहेत, म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये काम चाललेलं आहे. मी मगाशी म्हणलं तसं तमासगीर स्त्रियांच्या मुलांसाठी
किंवा कर्जबाजारी झालेले शेतकरी असतील, आत्महत्या केलेले शेतकरी असतील, फासेपारध्यांची मुलं असतील किंवा दुर्बल घटकामधली मुलं असतील जी पुण्यामध्ये शिकायला येत आहेत, ह्या सगळ्यांची शिक्षणाची व्यवस्था, या सगळ्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते आहे. जसं मुलं पाळणाघरामध्ये सोडली जातात तसं आजी आजोबांचं पाळणाघर सुरू झालेलं आहे किंवा त्यांचं डे केअर सेंटर सुरू झालेलं आहे. हे आता सध्या येणारे सगळे प्रश्न आहेत. निराधार वयोवृद्ध व्यक्ती त्यांना सांभाळणाऱ्या किंवा वृद्ध आजी आजोबा त्यांना सांभाळणाऱ्या संस्था आहेत किंवा मनोरुग्ण रस्त्यावरती भटकताना आपल्याला दिसतात, त्या मनोरुग्णांना सांभाळून त्यांना औषधोपचार करून त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये पुनर्वसित करणाऱ्या संस्था आहेत. म्हणजे विचार करा, पर्यावरण किती आहे, बहुविध संस्था अनेक कार्यरत क्षेत्र असतात. आहेत. पर्यावरण संरक्षण आहे, संवर्धन आहे, त्याच्यावरती काम चालतंय. रस्त्यावरती भिक्षेकरी भीक मागतायत, त्यांनी भीक मागू नये यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातोय. सैनिकांसाठी काम चालू आहे. सैनिकांसाठी सियाचीनमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट, सुमेधा माझी मैत्रीण आहे, ती आता 3रा प्लांट उभा करून देते आहे. त्याच्यासाठी संस्था काम करता आहेत. किंवा मी म्हटलं ना की अगदी जंगली प्राणी पशु पक्षी हे कुठेतरी जखमी होतात. मग त्या जखमी प्राणी पशु पक्ष्यांचं काय म्हणूया एक संगोपन केंद्र किंवा मग त्यांना तिथे तिथे उपचार करायचे आणि पुन्हा निसर्गाच्या अधिवासात सोडायचं किंवा ज्यांना सोडणं शक्य नसतं त्यांना तिथे तिथे त्या पुनर्वसन केंद्रामध्ये सांभाळायचं. हे सुद्धा किती मोठं काम आहे. वॉटर पोल्युशनवरती काम चालतं, वॉटर कॉन्झर्वेशनवरती किती काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे जमिनीच्या खाली बंधारे घातले जातात. म्हणजे जानेवारीमध्ये जो परिसर आदिवासी परिसर हा दुष्काळाने होरपळतो तिथे आता मे महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध राहतंय. म्हणजे मला वाटतं हेच खरं देणं समाजाचं याचं यश आहे. आणि अशी क्षेत्रांची ओळख आपण समाजाला करून देतो. आणि मगाशी तू विचारलास प्रश्न की ह्या संस्थांना कशी मदत होते, तर कितीतरी स्वरूपामध्ये मदत होते. म्हणजे मला असं मुद्दामून सांगायचं आहे की ज्या संस्थेचं स्वयंपाकघर एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये होतं ते आता पूर्ण आरसीसी स्ट्रक्चर बांधलं गेलेलं आहे किंवा त्यांचे डायनिंग हॉल्स छान बांधले गेलेले आहेत. मुलांना स्टेशनरीची प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक वर्षाला म्हणेन मुलांना स्टेशनरी पुरवली जाते. धान्य बँकेचं काम सुरू आहे की जिथे मुलं किंवा स्त्रियांना सांभाळलं जातं तर त्यांना दर महिन्याला एक ठराविक धान्य किंवा ती धान्याची भूक त्यांची भागेल याच्यासाठी ही संस्था काम करते आहे. अशा पद्धतीने त्यांचं धान्याचंच एक बर्डन असतं हे कमी होत आहे आता संस्थांचं. अशा कितीतरी पद्धतीने ह्या संस्थांना काय म्हणूया एक उर्जितावस्था येते आणि मी तर म्हणेन की पुनरुज्जीवित होतात या सगळ्या संस्था. म्हणजे कसं असतं ना की संस्थेला निधीची आवश्यकता तर आहेच, प्रश्नच नाही. संस्था आहे, काम चाललंय, त्यावेळेला निधी लागते. पण त्याहूनही महत्त्वाचं मला असं वाटतं की एखादं कौशल्य असलेलं जर का काही लोक संस्थांशी जोडली गेली ना तर संस्थेला व्हिजन मिळतं. मला आता यालाच अनुषंगाने हाच प्रश्न विचारायचा होता की दान हे नेहमी निधीच्या किंवा पैशाच्या स्वरूपात असतं असं नाही. तर दान देणाऱ्या लोकसमुदायामध्ये साधारण कुठल्या कुठल्या स्वरूपाचे लोक हे दान द्यायला येऊ शकतात किंवा आपला कार्यक्रम बघून आम्हालाही जर अशा संस्थांना दान करायचं असेल तर साधारण कुठल्या प्रकारचं दानाचं स्वरूप असू शकतं, काय सांगा? मगाशी मी म्हणलं तसं की दान पैशाचंच आहे असं नाही आहे. तुमचा वेळ देऊ शकता, तुमचं कौशल्य देऊ शकता, वस्तू स्वरूपामध्ये, धान्य स्वरूपामध्ये, अशी कितीतरी मदत संस्थांना अपेक्षित असते. मला इथे आवर्जून सांगायचं आहे की देणे समाजाचे ह्या उपक्रमामध्ये येणाऱ्या संस्थांना मदत करणारा जो काय म्हणूया दाते आहेत, हे दाते कोणी गर्भश्रीमंत नाही आहेत. बरोबर. हे दाते आहेत 5 वर्षाची मुलगी ते 96 वर्षाचे आजोबा, सर्वसामान्य घरामधनं आलेली लोक आहेत. काय करतात ही लोक? 5 वर्षाची मुलगी काय करत असेल? खरंय, हा प्रश्न पडू शकतो. तिची आई तिला सांगून घेऊन येते. म्हणजे मला तिच्या आईचंच कौतुक वाटतं. तिची आई सांगून घेऊन येते की असं असं आपल्याला प्रदर्शन बघायला जायचंय. मग प्रदर्शन बघायला जायचंय म्हटल्याबरोबर तिची यादी तयार आहे. मला कानातलं घ्यायचंय, गळ्यातलं घ्यायचंय, पर्स घ्यायचंय, हेअरबँड घ्यायचंय. आणि मग ती तिची पिगी बँक घेऊन इथे येते, सगळं बघते आणि तिचा चेहरा पडतो कारण तिथे विक्रीसाठी काही नाहीच आहे ना. पण मग तिची आई खूप सजग आहे. तिच्या आईने तिला एका अनाथालयाच्या स्टॉलवरती नेलं आणि सांगितलं तिला की असं असं तू घरामध्ये राहतेस, आम्ही आहोत तुझ्याबरोबरती, त्यामुळे तुला काय खाऊ म्हण, खेळणी म्हण, तुझ्या सगळ्या गरजा आम्ही भागवतोय. पण इथे असे हे काका आहेत आणि ते काका अशा मुलांना सांभाळतात ज्यांना कुणीच नाही आहे. जोपर्यंत आपण मदत करत नाही तोपर्यंत मुलांना खाऊ पण मिळणार नाहीये. त्या क्षणी त्या मुलीची संवेदना जागृत होते. ती पिगी बँक काकांच्या हवाली करते आणि सांगते काका खाऊ द्या बरं का सगळ्या मुलांना.
एखादा शाळेतला कॉलेजमधला मुलगा आहे, तो पाठीवर सॅक लावलेली आहे, येताना तो बसनी आलेला आहे सबर्बमधनं पुण्याच्या, जाताना सांगतो की मी पायी जाणार आहे आणि वाचलेले 30 रुपये मी ह्या उपक्रमासाठी देणार आहे. क्या बात आहे. सोसायटीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या मदतनीस स्त्रिया आहेत, बाहेर फक्त बोर्ड बघतात देणे समाजाचेचा, आतमध्ये येतात आणि तो सगळा उपक्रम बघतात, भारावून जातात आणि त्या बायका निघताना 10-10 रुपये प्रत्येकी काढतात आणि सांगतात हे या उपक्रमासाठी आहेत. मला असं म्हणायचंय की काय मदत देताय, किती मदत देताय हे महत्वाचं नाहीये, तुमच्या संवेदना जागृत होत आहेत हे महत्वाचं आहे. देण्याचा संस्कार घेऊन ही लोक बाहेर पडतायत. एक असाच 8वीतला शाळेतला मुलांचा ग्रुप आला होता आणि त्या मुलांनी सगळा तो उपक्रम बघितला आणि एका कोपऱ्यामध्ये ती मुलं जाऊन बसली आणि मला फार उत्सुकता होती की काय बोलत असतील हे आता. उपक्रम बघितलाय पण त्याचं काय, म्हणजे त्यांचा फीडबॅक काय असेल. बरोबर. 10 मिनिटांनी आले माझ्याकडे आणि म्हणाले की आम्हाला बोलायचंय मावशी तुझ्याशी. म्हटलं हो अरे मी वाटच बघतेय, तुम्ही काय काय विचार करताय. बघा, मुलांपुढे जर चांगलं ठेवलं तर मुलं कशी चांगलं उचलतात आणि चांगलंच देतात. त्या मुलांनी जेव्हा हे सगळं बघितलं त्यांच्या लक्षात आलं की इथे जी ब्रोशर्स किंवा पॅम्फलेट्स दिली जातात ही ठेवायला बॅग नाही, तोपर्यंत आम्ही बॅग देत नसू. तर त्या मुलांना कार्यानुभवाला वर्तमानपत्रापासून पिशव्या कशा बनवायच्या हे शिकवलं होतं. तर त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी आम्ही अशा 1000 पिशव्या आम्ही तुम्हाला बनवून देतो आणि ह्या पिशव्यांमध्ये तुम्ही ती ब्रोशर्स आणि पॅम्फलेट्स देत चला. लहान मुलांकडून ही घडलं जातं. एखादी गृहिणी आहे, ती गृहिणी एका संस्थेची 5 लिटर तेलाची तहान गेली अनेक वर्ष भागवतीये. एक फॅशन डिझायनर आहे, स्वतःचा व्यवसाय करते, पण तिच्या लक्षात आले की अनाथालयातल्या मुलांना युनिफॉर्म्स नाही आहेत, तर ती त्या मुलांना युनिफॉर्म्स शिवून देते दर वर्षाला. किती गोष्टी सांगता येतील, कशा पद्धतीने करता येऊ शकतं. वीणाताई इतकी उदाहरणं देत आहेत आणि आपण जिथपर्यंत या प्रदर्शनाला भेट देणार नाही तिथपर्यंत आपण कुठलं कौशल्य आणि कुठल्या स्वरूपाचं दान देऊ शकतोय हे नक्कीच कळणार नाही असं मला वाटतं. वीणाताई, आता खरं तर हा विषय इतका मोठा आहे ज्याच्यावर बोलू तितकं कमी आहे आणि तुम्ही आम्हाला खूप छान माहिती देताय या निमित्ताने. पण अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न माझ्या मनात आहे की हे सगळं करत असताना आपण एक सुज्ञ नागरिक या नात्यानं हे काम करताच आहात, पण एक सखी म्हणून आपली काय वेगळी आवड निवड आहे हे आम्हाला अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. खूप आवडतं, अनेक गोष्टी आवडतात. मी उत्तम अभिवाचक आहे, म्हणजे मला अभिवाचन करायला आवडतं. सध्या मी येसू वहिनी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या वहिनी येसू वहिनी यांच्यातलं सांगीतिक अभिवाचन उलगडून दाखवणारा कार्यक्रम करतो, जो आता 50वा प्रयोग आहे त्याचा 5 तारखेला पुण्यामध्ये. तर त्याच्यामध्ये येसू वहिनीची भूमिका साकारायचं भाग्य मला मिळालेलं आहे आणि ते अत्यंत छान मी करते. मला कविता आवडतात, कविता वाचनाचे कार्यक्रम मी करते आणि लोकांशी बोलायला आवडतं. खूप छान. अनेक गोष्टी, संगीत आवडतं कारण संगीत रक्तातच आहे माझ्या. मी स्वतः गात नाही पण मी आता हार्मोनियम वादन शिकते आहे. मला वाटतं तुमची परिचयात पर्यटन कंपनी सुद्धा आहे माझी. तर त्यामध्ये सुद्धा प्रत्येक सहलीमध्ये गायन, वादन किंवा नृत्य याचे कार्यक्रम आपण पर्यटकांसाठी आयोजित करत असतो. कारण नुसतं सहलीला येऊन धांगडधिंगा करून जाऊ नका, तर काहीतरी समृद्ध व्हा, काहीतरी घ्या आणि मग जा. ज्या निसर्गाने सूर आपल्याला दिलेले आहेत त्या सुरांचा आनंद तुम्ही निसर्गात जाऊन घ्या. ही अर्थात ही पण संकल्पना दिलीपचीच आहे, त्याच्यानंतर मी ही चालवते आहे. खूप छान. मला वाटतं एक सखी, सर्जनशील सखी काय काय करू शकते हे खूप चांगल्या पद्धतीने आजच्या या सखी सह्याद्रीच्या भागातून आपल्याला वीणाताईंकडून समजलं. आणि देणं समाजाचा हा उपक्रम नक्की त्याला भेट द्या. 1-2 मार्च महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे आजचा हा कारण सखी सह्याद्रीचा विषय होता आणि आपल्या सगळ्या कार्याला मॅडम मनपूर्वक शुभेच्छा. वीणाताई, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतक्या छान मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारल्यात आणि एका वेगळ्या उपक्रमाची या निमित्तानं आम्हाला ओळख करून दिलीत, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपली मनापासून आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही मला इथे बोलवलंत आणि ह्या उपक्रमाबद्दल आपण जाणून घेतलंय. जाता जाता एवढंच सांगेन, हिनी पण सांगितलंय की येऊन कमीत कमी काय प्रश्न आहेत समाजामध्ये एवढे तुम्ही जाणून घ्या. त्या प्रश्नांच्या वरती काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांचं काम माहीत करून घ्या, त्यांच्या गरजा माहीत करून घ्या आणि शक्य असेल तिथे आपला मदतीचा हात पुढे करा. आपल्या पद्धतीने समाजाचं देणं द्यायचा प्रयत्न करा. नक्कीच समाजाचं हे देणं द्यायचा आपण नक्कीच प्रयत्न करूया. आता मात्र इथेच थांबायची वेळ आली. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार. नमस्कार.